नमस्कार मंडळी, मी विद्या गोविंद भिसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज खूप सोप्या पद्धतीने आपण एक खीर बनवून घेणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य इथे तुम्हाला पुढील प्रमाणे दिसत आहेत। तर काय आहे, काजू, बदाम, मनुके आहेत, किशमिश आहेत, टरबुजाच्या बिया आहेत आणि खोबरं खिसलेलं आहे। तर सर्वप्रथम हे साहित्य सगळं आपण एका ताटामध्ये रेडी करून ठेवलेलं आहे। नंतर आपलं छान अशा पद्धतीनं गरमागरम कुकर झालेलं आहे रेडी भाताचं। मग आता आपण काय करणार आहोत, तर इकडे बघू शकतात वाफा पण दिसत आहेत तुम्हाला। तर आता आपण काय करणार आहोत, आपल्याला जितकी आपल्याला खीर अत्यावश्यक आहे करायची तितकी खीर आपण काय करायचं आहे, त्या पातेल्यामध्ये ते शिजवलेले तांदूळ म्हणजे भात घ्यायचा आहे। आणि बघा तुम्ही आता किती घेणार आहे मेजरमेंट, मग तुम्हाला किती खायचं, जर आवडत असेल तर तुम्ही जास्त घेतलं तर चालेल। तर मी काय केलं, आमच्या हिशोबानुसार मी या ठिकाणी मेजरमेंट न करता अंदाजेच ओतून घेतलेला आहे भात। तर इकडे बघू शकतात गरमागरम भात होता। तर त्यामध्ये आता काय करायचं आहे, आपण जे रेडी केलेलं सामान आहे, बदाम कट केलेले आहेत, काजू कट केलेले आहेत, किशमिश आहेत, मनुके आहेत, टरबुजाच्या बिया आहेत आणि किसलेलं खोबरं आहे। हे सर्व साहित्य आता आपण एक एक करून त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। तर बघू शकतात तुम्ही, सर्वप्रथम आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, खोबरं ॲड केलेलं आहे। आणि खोबरं झालं की आपण त्याच्यामध्ये एक 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 करून हे सगळे आयटम टाकून घेणार आहोत। आता बदाम टाकून घ्यायलात बघा, आपण बदाम आहेत ते पण छान अशा पद्धतीने या ठिकाणी आपण त्या भातामध्ये टाकून घेतलेले आहेत। टरबुजाच्या बिया पण ॲड केलेल्या आहेत। आणि सांगायचं म्हणलं तर आता खाली राहिले 2-3 आयटम आहे। तर इकडे मस्त असे काजू कट करून घेतलेले आहेत मी, ते देखील आपण ह्यामध्ये ॲड केलेले आहेत। आता काय राहिलं, किशमिश आणि मनुके, बरोबर, ते देखील आपण या भातामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने सगळं सामान एकत्र करून आपण ॲड करून घेतलं। आता आपण त्यात काय टाकणार आहोत, चवीनुसार साखर आणि दूध आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत। तर तुम्ही अशा पद्धतीनं घरगुती खीर ही सोप्या पद्धतीने करून बघा, खूप छान लागते आणि मुलं तर इतक्या आवडीनं खातात। तर मी अशा पद्धतीने इकडे साखर घेतली आणि त्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे। आणि नंतर ते सगळं एकत्र करून आपल्याला काय करत आहे, थोडंसं गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे। इतकी अप्रतिम खीर लागते ना मित्रांनो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि ही रेसिपी माझी कशी वाटली, माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून कळवा। तर अशा पद्धतीने झटपट पटापट अशा पद्धतीने खीर आपली रेडी झालेली आहे। तर दूध टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये। आणि आपण आता ह्या पद्धतीने काय करणार आहोत, सगळी अजून साखर जर हवी असेल चवीनुसार तर कमी जास्त तुम्ही करून घेऊ शकतात। आणि नंतर छान अशा पद्धतीने गॅसवर परत एकदा उकळी काढून घ्यायची। ते थोडंसं दूध त्यामध्ये एक जीव झालं पाहिजे। आणि आपली या ठिकाणी मस्त अशी खीर रेडी झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा। बाय बाय।